नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत प्राचीन व मध्ययुगीन भारताचा जो काही इतिहास आहे आणि त्या इतिहासमधले जे काही तुमचे महत्त्वाचे पॉईंट असतील म्हणजे ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, तसे मेन पॉईंट घेऊ आपण आणि जे काही त्या काळामध्ये अ, राजघराणे होऊन गेले किंवा जे काही राजे वगैरे होऊन गेलेले आहेत, ज्या काही तुमच्या संस्कृत्या होऊन गेलेल्या आहेत, ते इथे आपण चर्चा करू. यामध्ये तुम्हाला समजून घ्या, व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्हाला याच्यानंतर आणखी कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल किंवा कोणत्याही चॅप्टरवर माहिती हवी असेल, तर कमेंटद्वारे मला कळवा की या टॉपिकवर नंतरचा व्हिडिओ बनवा म्हणून. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो काही तुमचा प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास राहणार आहे, याच्यामध्ये आज आपण काय-काय गोष्टी पाहणार आहोत म्हटलं तर याच्यामध्ये जे काही तुमच्या प्राचीन संस्कृत्या होऊन गेलेल्या आहे, त्या प्राचीन संस्कृत्यांचा अभ्यास करू. त्या संस्कृतीमध्ये सिंधू संस्कृती म्हणा किंवा हडप्पा संस्कृती म्हणा, त्या भारतामध्ये होऊन गेलेल्या आहेत त्या. त्याच्यानंतर मोहेंजोदारो, त्याच्यानंतर जी काही आर्य लोकं आहे किंवा जी काही वैदिक संस्कृती राहणार आहे, हे आर्य लोकांची म्हणजे काय राहणार आहे, वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर जे काही भारतामध्ये मौर्य राजघराणे होऊन गेलेले आहे, त्यांचा अभ्यास करू. मौर्य राजघराण्यामध्ये जे काही तुमचे राजे वगैरे होते, म्हणजे पहिला राजा जर घेतो म्हटलं तर चंद्रगुप्त मौर्य, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा बिंबिसार, बिंबिसार यांचा मुलगा जर घेतो म्हटलं तर कोण राहणार आहे, सम्राट अशोक. यांनी बौद्ध धर्माचा काय स्वीकार वगैरे केला होता. त्याच्यानंतर ज्या काही तुमच्या 5-6 बौद्ध परिषदा झालेल्या होत्या, त्यासुद्धा काय करू आपण इथे अभ्यास करू. जर समजून घ्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुम्हाला जे काही माझे नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काय होणार आहे, मिळून जाईल. इकडे जर आपण समजून घ्या, ही 2-3 जर चित्र वगैरे जर पाहतो म्हटलं तर ही प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, त्याच्याशी संबंधित राहणार आहे. हा जो काही पहिला दिला आहे याच्यामध्ये भारताचा मॅप दिलेला आहे आणि इथे खाली तुम्हाला दिला आहे की हा अखंड भारत आहे म्हणून. अखंड भारत म्हणजे इकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान वगैरे जे काही देश राहणार आहे, इकडे म्यानमार, भूतान, नेपाळ-गिपाल हे सगळे जर देश मिळून जर घेतो म्हटलं काय राहणार आहे, अखंड भारत राहणार आहे. आणि सर्वात पहिल्या अखंड भारत या पूर्ण भारतावर राज्य करणारे राजघराणे जर विचारलं तर मौर्य राजघराणे राहणार आहे. चंद्रगुप्त मौर्य यांनी या संपूर्ण भारतावर राज्य केलं होतं. संपूर्ण म्हणजे अखंड भारतावर राज्य करणारे पहिले राजघराणे चंद्रगुप्त मौर्य यांचं मौर्य राजघराणं आहे. त्याच्या संबंधित हे पहिले चित्र दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मोहेंजोदारो येथे जे काही महास्नानगृह सापडलेलं होतं उत्खननाद्वारे, हे इथे दिसत आहे तुम्हाला. हे सर्वात मोठं महास्नानगृह आहे म्हणून हा त्याच्याशी संबंधित राहणार आहे. आणि सम्राट अशोक यांनी जे काही हे सारनाथ येथे अशोक स्तंभ बांधलेला होता, त्यांचं काय राहणार आहे, तिसरं चित्र राहणार आहे. यात 3 महत्त्वाचे फोटो वगैरे म्हणा मी याच्यामध्ये दिलेला आहे. एक अखंड भारत, महास्नानगृह आणि एक काय राहणार आहे तुमचं सम्राट अशोकचं काय राहणार आहे, सारनाथ स्तंभावरील स्तंभ राहणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण बेसिक गोष्टी जर घेतो म्हटलं तर प्राचीन व मध्ययुगीन जे काही तुमचं भारताचा इतिहास राहणार आहे, याच्यात जगात तुम्हाला दिलं आहे की 4 प्राचीन संस्कृत्या होऊन गेलेल्या आहेत, जे सर्वात काय होत्या तुमच्या महान होत्या. त्या 4 कोणकोणत्या आहे म्हटलं तर ते 4 ज्या काही तुमच्या संस्कृत्या राहणार आहे. आता एखादी वस्ती वगैरे जर घेतो म्हटलं किंवा लोकं जिथे काही स्थायिक होणार आहे, तर अशा ठिकाणी होतात जिथे की पाण्याचा काय तुमचा चांगला साठा वगैरे राहील, तशा ठिकाणी ते काय होतात, स्थायिक होतात. तर ज्या काही तुमच्या महान संस्कृत्या होत्या जगातील 4, त्या मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात निर्माण झालेल्या आहे. म्हणजे जिथे कुठे मोठी नदी असेल त्या ठिकाणी काय झालेली होती, ती लोकं स्थायिक झालेली होती. त्याच्यापैकी तुम्हाला पहिली जी काही संस्कृती दिली आहे ती हडप्पा संस्कृती दिलेली आहे, जी सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी निर्माण केलेली होती हडप्पा संस्कृती. तिलाच एकतर तुम्ही हडप्पा संस्कृती म्हणू शकता किंवा सिंधू संस्कृती म्हणू शकता. दोन्ही काय राहणार आहे, एकच राहणार आहे. आता ही जी काही हडप्पा संस्कृती राहणार आहे, ही कुठे निर्माण झाली म्हटलं किंवा हिचे अवशेष कुठे सापडले म्हटलं तर भारत आणि काय राहणार आहे, पाकिस्तान या देशामध्ये मिळून आलेले आहे. त्याच्यानंतर जी काही तुम्ही दुसरी संस्कृती म्हणतात ती राहणार आहे इजिप्शियन संस्कृती. ही कोणत्या नदीकाठी मिळाली आहे म्हटलं तर नाईल नदीकाठी. आणि नाईल नदी कुठे आहे म्हटलं तर इजिप्त देशात. इथे इजिप्शियनवरूनच तुम्हाला लक्षात येईल की इजिप्त देश राहणार आहे म्हणून. त्याच्यानंतर तिसरी जी काही महान संस्कृती राहणार आहे ती राहणार आहे तुमची चीनी संस्कृती. कोणत्या नदीकाठी
निर्माण झाली म्हटलं तर होयांग हो चीनमध्ये जी काही नदी राहणार आहे त्याच्या काठी. त्याच्यानंतर कोणता देश म्हटलं तर साहजिक तुमचा चीन देश राहणार आहे. मेसोपोटियन जर म्हटलं तुम्हाला प्राचीन संस्कृती कोणत्या नदीकाठी, टायग्रिस नदी आणि युफ्रेटिस नदी दिली आहे तुम्हाला, दोन नद्या दिल्या आहे. आणि देश जर घेतो म्हटलं तर इराण आणि काय राहणार आहे, इराक राहणार आहे. या दोन देशांच्या काय राहणार आहे तुमची मेसोपोटेमियम ही एक राहणार संस्कृती. चिनीमध्ये तुम्हाला चीन घ्यायचा आहे, होयांग हो नदी. इजिप्शियनमध्ये इजिप्त देश राहणार आहे, नाईल नदी तुम्ही सर्वात मोठी म्हणता तुम्ही त्याला पात्राने. त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती जर म्हटलं तर तुम्हाला माहित आहे सिंधू नदीकाठी, आणि सिंधू नदीवरूनच किंवा सिंधू संस्कृतीवरूनच भारताला हिंदू असं नाव पडलेलं आहे, ते समोर समजेल. कोणत्या देशामध्ये म्हटलं तर काय राहणार आहे, भारत आणि काय राहणार आहे, पाकिस्तान. हे जे काही तुम्हाला इथे माहिती दिली आहे, एक एक लाईन तुमची महत्त्वाची राहणार आहे, कारण की सगळे क्वेश्चन तुमचे जसेच्या तसे रिपीट होतात. म्हणून व्हिडिओ हा तुमचा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, व्यवस्थित नोट्स बनवा. आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मोठा जर वाटत असेल तर वाटल्यास 2 भाग करा त्या व्हिडिओचे किंवा 3 भाग करा. एक मधात ब्रेक द्या, त्याच्यानंतर व्हिडिओ पाहिला तरी चालेल. त्याच्यानंतर समोर जाऊ आपण. जी काही तुमची भारतातील संस्कृती राहणार आहे तिला अगोदरच आपण एकतर सिंधू किंवा काय सांगितलेलं आहे हडप्पा संस्कृती. याचं संशोधन कोणी केलं म्हटलं तर सर्वात अगोदर वर्ष लक्षात ठेवा की 1921 मध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. आणि लगेच तुम्हाला दिलं आहे की 1922 मध्ये इथे मोहेंजोदारो जे काही राहणार आहे तुमचं याचं संशोधन झालं होतं. कंटिन्यू 2 वर्ष लक्षात ठेवा. हडप्पा किंवा सिंधू संस्कृती 1921 आणि मोहेंजोदारो जर म्हटलं तर 1900 किती राहणार आहे, 22 राहणार आहे. आता इथे सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला म्हटलं तर दयाराम साहनी असे राहणार आहे इतिहासकार, ज्यांनी काय केलं होतं 1921 मध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध घेतलेला होता, जो सिंधू नदीच्या काठी होता. आता इथे सिंधू नदीच्या खोऱ्याच्या आसपास ही संस्कृती उदयास आली, म्हणून त्या संस्कृतीला सिंधू संस्कृती असे सुद्धा काय पडलेले आहे, नाव पडले आहे. एकतर सिंधू संस्कृती म्हणू शकता तुम्ही किंवा काय म्हणू शकता, हडप्पा संस्कृती म्हणू शकता. आता ही जी काही हडप्पा संस्कृती राहणार आहे ती सध्या कोठे आहे म्हटलं तर सध्याच्या पाकिस्तानात हडप्पा येथे संस्कृतीचे अवशेष मिळून आलेले आहे, म्हणून याला नाव कोणतं दिलं आहे, हडप्पा संस्कृती. सिंधू नदीच्या काठी म्हणून सिंधू संस्कृती, आणि पाकिस्तानामधील जे काही हडप्पा ठिकाण राहणार आहे तेथेही मिळून आले आहे, म्हणून त्याला काय राहणार आहे, हडप्पा संस्कृती असं नाव पडलेलं आहे. मग भारतामध्ये म्हणा आणि पाकिस्तानामध्ये म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी याचं उत्खनन झालेलं आहे, तर 3-4 ठिकाणी याचे अवशेष मिळून आलेले आहेत. तर ती ठिकाणे कोणकोणती आहे म्हटलं तर एक दिलाय तुम्हाला हडप्पा, जे काही तुमचं पाकिस्तानमध्ये राहणार आहे, आणि सोबतच तुमचं मोहेंजोदारो दिलाय, ते सुद्धा कुठे आहे, पाकिस्तानमध्ये. पण मोहेंजोदारो कधी संशोधन केलं म्हटलं तर याचं 1922 म्हणायचं आहे तुम्हाला. आणि हडप्पा जर घेतो म्हटलं तर किती राहणार आहे, 1921. यांचे संशोधन वेगवेगळे राहणार आहे. एक दयाराम साहनी आहे आणि त्यांचं पुढे नाव तुम्हाला दिले आहे की ज्यांनी मोहेंजोदारोमध्ये संशोधन केलं आहे त्यांचं नाव काय आहे, तर फक्त तुम्ही वर्ष चेंज करा की एक वर्ष काय राहणार आहे, नंतर राहणार आहे. तसंच भारतामध्ये कालीबंगल राजस्थान येथे संशोधन झाले होते आणि तिथे सुद्धा काय मिळून आलेले आहे, अस्तित्व मिळून आले आहे. कालीबंगल या शब्दाचा अर्थ होतो की कालीचा अर्थ होतो काळ्या, आणि बंगल जर म्हटलं तर काय राहणार आहे, बांगड्या. काळ्या काय राहणार आहे, बांगड्या असा या शब्दाचा अर्थ राहणार आहे. कुठे मिळून आले म्हटलं तर राजस्थानमध्ये. त्याच्यानंतर लोथल आणि धोलावीरा हे 2 शब्द तुमचे किंवा 2 ठिकाणे म्हणा कुठे अवशेष मिळून आले या ठिकाणावरून म्हटलं तर राज्य कोणतं राहणार आहे तुमचं, गुजरात राहणार आहे. आणि सर्वात शेवटी इथे दायमाबाद जर म्हटलं तर दायमाबाद कुठे राहणार आहे तुमचं, महाराष्ट्रामध्ये. म्हणजे सिंधू संस्कृती म्हणा किंवा हडप्पा संस्कृती याच्या वेळेस जे काही संशोधन झालेलं आहे किंवा जे काही उत्खनन झालेले आहे ती ठिकाणे कोणकोणती म्हटलं तर हडप्पा मोहेंजोदारो पाकिस्तान, लोथल व धोलावीरा गुजरात, कालीबंगल राजस्थान, आणि काय राहणार आहे, दायमाबाद कोठे म्हटलं तर कोठे म्हणणार आहे तुम्ही, महाराष्ट्रामध्ये म्हणणार आहे. थोडे पुढे जाऊ. आता जे काही तुमची सिंधू संस्कृती होती याचे तुम्हाला वैशिष्ट्य विचारतात की काय त्याच्यामध्ये स्पेशल गोष्टी होत्या किंवा काय त्याचं वैशिष्ट्य राहणार आहे किंवा काय ओळख राहणार आहे, त्या गोष्टी इथे दिल्या आहे तुम्हाला. लिपीचे ज्ञान होते, म्हणजे जे काही तुम्ही लेखन करता ते लेखन त्यावेळेस सुद्धा शक्य होते, म्हणजे तिथले लोक सुद्धा सिंधू संस्कृतीमधले लिपीचं ज्ञान होतं, म्हणजे ते सुद्धा काय करत होते, लिपी वापरत होते, म्हणजे लेखन करत होते. पण जे काही लेखन करत होते त्याचं आजपर्यंत आपल्याला वाचन शक्य झालेले नाही. मग इथे तुम्हाला समोर दिलं आहे की आजपर्यंत लिपी वाचता आलेली नाही,
ती कोणत्या लँग्वेजमध्ये आहे आजपर्यंत आपल्याला समजलेलं आहे का ते नाही समजलेलं आहे, पण लिपी त्यावेळेस होती. लिपी लिहिण्याची पद्धत जर म्हटलं तर उजवीकडून कुठे राहणार आहे, डावीकडे. आपण जे काही लिहितो आपण डावीकडून उजवीकडे लिहितो, देवनागरी लिपी आपली. पण त्यांचं जे लेखन राहणार आहे ही आपली देवनागरी राहील, जे आपण इथे लिहिलेलं दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर. पण त्यांचं लेखन उजवीकडून डावीकडे, जसं उर्दू वगैरे लिहितो त्या पद्धतीनं त्यांचं लेखन होतं उजवीकडून डावीकडे. म्हणजे हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही, की उजवीकडून डावीकडे त्यांचं लेखन होतं. आणि त्यांची जी काही लिपी राहणार आहे ती भिंतीवर वगैरे म्हणा किंवा जिथे कुठे पानावर मग वगैरे म्हणा तुम्ही झाडाच्या त्याच्यावर लिहून ठेवत होते, किंवा जनावरांची कातडी वगैरे म्हणा त्याच्यावर लिहून ठेवत होते, ते आपल्याला शक्य होत होते का वाचन, आता नाही. पण लिपी होती. त्यांच्याच काळात म्हणजे सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीमध्ये लोह जो काही धातू राहणार आहे, लोहाचा शोध लागलेला आहे. आणि त्यावेळेस घरे वगैरे जर विचारले तर पक्क्या विटांची होती, म्हणजे वीट वगैरे भाजून ते वापरत होते. म्हणजे वीट काय राहणार आहे तुमची, पक्की विटे राहणार आहे. प्रमुख व्यवसाय जर म्हटलं तर त्या काळामध्ये तुमचा शेती व्यवसाय होता. आणि जगात सर्वात अगोदर शेतीमधून त्यांनी कापूस उत्पादनास सुरुवात केली. म्हणजे जगात जर सर्वात अगोदर कापसाचं पीक जर उत्पादन जर कोणी घेतलं असेल तर ते सिंधू संस्कृतीमधील जे काही लोक राहणार आहे त्यांनी काय केलेलं होतं, कापूस हा पीक काय घेतला होता, त्यांनी पिकवलेला होता. म्हणजे कापसाचा सर्वात अगोदर कोणी उत्पादन घेतलं म्हटलं तर सिंधू संस्कृतीतील जे काही लोक राहणार आहे त्यांनी घेतलेलं आहे. आता इथे जी काही नदी होती भारतातील सिंधू, याच्यावरूनच आपलं नाव हिंदू पडलेलं आहे, म्हणजे हिंदुस्थान पडलेलं आहे. म्हणजे सिंधू या शब्दावरून हिंदू हा शब्द काय झालेला आहे तुमचा, रूढ झालेला आहे. ह्या बेसिक गोष्टी म्हणजे त्यांच्या काय राहणार आहे, वैशिष्ट्य राहणार आहे. एकदम तुम्ही डीपमध्ये जर अभ्यास वगैरे करत असाल तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे पॉईंट राहणार आहे. अदर समजून घ्या, तुम्ही पोलीस भरती वगैरे जर करत असेल तर तुम्ही या पॉईंटकडे लक्ष नाही दिले तरी चालते. फक्त व्यवस्थित बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला वाटते महत्त्वाच्या ते व्यवस्थित नोट करून घ्या. थोडे पुढे जाऊ. त्याच्यानंतर जे काही पाकिस्तानमध्ये सिंधू संस्कृती संबंधित किंवा हडप्पा संस्कृती संबंधित उत्खनन झालेलं होतं, जे काही संशोधन झालेलं होतं, त्या ठिकाणापैकी एक राहणार आहे मोहनजोदारो ठिकाण. याचं संशोधन कोणी केलं म्हटलं तर राखालदास कोण राहणार आहे, बॅनर्जी. अगोदर कोण होते म्हटलं तरी ते सिंधू संस्कृतीमध्ये दयाराम साहनी. आणि इकडे जर म्हटलं कोण राहणार आहे, राखालदास बॅनर्जी. त्यांनी 1921 मध्ये आणि राखालदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदारो जर विचारलं पाकिस्तानमध्ये कधी म्हटलं तर 1900 किती राहणार आहे, 22 या वर्षी. हे कुठे झालं म्हटलं तर सेम तेच राहणार आहे, सिंधू नदीकाठी. इथे काय सापडलं म्हटलं तर सर्वात मोठे स्नानगृह सापडलेलं आहे, ज्याला काय म्हणता, महास्नानगृह. जे आपण सुरुवातीलाच एका चित्रामध्ये पाहिलेलं आहे की सर्वात मोठं स्नानगृह कुठे सापडलेलं होतं, इथेच सापडलं होतं. आणि सर्वात मोठे जे काही धान्याचे कोठार राहणार आहे हे सुद्धा इथेच सापडलेले आहे. जे धान्याचे कोठार वगैरे म्हणतात त्या कोठाराला समजून घ्या. आणखी येथे तिथे एक नाव दिलं आहे की कोठार म्हणा, किंवा आणखी त्याला तुम्ही असं म्हणू शकता की गोदाम वगैरे, गोदी वगैरे म्हणू शकता. की हे कुठे सापडलेले होते म्हटलं तर कुठे म्हणणार आहे तुम्ही, मोहेंजोदारो येथे सापडलेले होते. सर्वात मोठे स्नानगृह, महास्नानगृह. आणि सर्वात मोठे धान्याचे कोठार किंवा गोदी वगैरे जर म्हटलं तर कुठे सापडले होते, मोहेंजोदारो येथे सापडले होते. सोबतच लोथल येथे काय राहणार आहे, लोथल आपण गुजरातमध्ये पाहिलं आहे आताच, लोथल आणि धोलावीरा हे दोन ठिकाण गुजरातमध्ये. तर लोथल येथे काय तांदूळ जे काही तुमचं धान्य राहणार आहे याचे अवशेष सापडलेले आहे. सोबतच जे काही ते व्यवसाय करण्यासाठी किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत जर काही देवाणघेवाण जर करत असेल त्याच्यासाठी तुम्ही माप वापरता किंवा वजन वगैरे वापरता, त्याचे सुद्धा अवशेष मिळालेले आहे. कुठे म्हटलं तर मोहेंजोदारो येथे जे काही संशोधन झालेलं आहे पाकिस्तानमध्ये त्याच्या संबंधित हे राहणार आहे. राखालदास बॅनर्जी यांनी संशोधन केले. सिंधू नदीकाठी सापडलेले आहे सर्वात मोठे स्नानगृह, सर्वात मोठे धान्याचे कोठार, माप व वजन मिळालेले आहे. आणि लोथल येथे तांदूळ जे काही तुमचं पीक राहील किंवा धान्य राहील याचं काय सापडलेलं आहे, अवशेष सापडलेला आहे. हे महत्त्वाचे पॉईंट कोणा संबंधित राहणार आहे, मोहनजोदारो संबंधित राहणार आहे. थोडं पुढे जाऊ. जे काही वैदिक संस्कृती राहणार आहे ती वैदिक संस्कृती इकडे लिहून घे तुम्ही. वैदिक संस्कृती ही आर्य लोकांशी संबंधित राहणार आहे. मग याच्यासोबत जे काही तुम्हाला थोडेफार महत्त्वाचे पॉईंट आहेत ते दिले आहे की आर्यांचा मूळ प्रदेश किंवा आर्य अगोदर कुठे रहिवासी होते किंवा कुठे राहत होते म्हटलं तर दक्षिण रशिया ते पूर्व जे काही आशिया दिलेला आहे तेवढ्या भागात कोण राहत होते, अगोदर आर्य लोक राहत होते. दक्षिण रशिया ते काय म्हणणार आहे, पूर्व आशिया.
आर्य लोकांची मूळ भाषा जर विचारली तर इंडो युरोपियन ही भाषा राहणार आहे आर्य लोकांची. त्यांचा व्यवसाय जर घेतो म्हटलं तर शेतीसोबत पशुपालन होता. हिंदू संस्कृतीमधले जर लोक घेतो म्हटलं तर शेती व्यवसाय होता त्यांचा. पण आर्य लोकांसोबत शेतीसोबत प्लस काय केलं आहे त्यांनी, पशुपालन घेतलेलं आहे. त्यांचं आगमन इसवी सन पूर्व 1500 मध्ये भारतात झालेलं आहे. आणि विंद जर घेतो म्हटलं तर विंद याचा अर्थ होतो ज्ञान, व विंद या शब्दापासूनच वेद हा शब्द तयार झालेला आहे. आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण, वैदिक संस्कृती असा म्हणतो. मग इथे वैदिक संस्कृतीमध्ये ऋग्वेद हा आर्यांचा जर घेतो म्हटलं तर सर्वात पहिला ग्रंथ, हा महत्वाचा पॉईंट राहील. आर्यांचा सर्वात पहिला ग्रंथ जर विचारलं किंवा आद्य ग्रंथ कोणता म्हटलं तर कोणता राहणार आहे, ऋग्वेद राहील. घोडा हा जो काही प्राणी राहणार आहे आर्य लोकांनी भारतात आणलेला आहे. म्हणजे याच्या अगोदर भारतामध्ये घोडा हा प्राणी नव्हता. म्हणजे घोडा आर्यांनी भारतात आणलेला आहे. आरे असलेला चाक म्हणजे समजून घ्या, हा चाक जर असेल तर याला जे काही आतमध्ये हे आरे राहणार आहे. आणि इकडे हे आरे असलेल्या चाकाचा सर्वप्रथम शोध कोणी लावला म्हटलं तर ते आर्य लोकांनीच लावलेला आहे. त्याच्यानंतर लढाऊ लोकांना किंवा लढाऊ लोक जर असले त्यांचा जर एक गट बनवतो म्हटलं तर त्या गटचे जे काही प्रमुख राहणार आहे त्यांना ग्रामिणी म्हणत होते. इकडे हा सुद्धा पॉईंट IMP करून घ्या, यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की ग्रामिणी या शब्दाचा अर्थ काय आहे म्हणून. तर लढाऊ जे काही लोक राहणार आहे त्यांचे जे काही प्रमुख राहते त्या प्रमुखांना काय म्हणता, ग्रामिणी म्हणता. आणि कुटुंबाचे जे काही प्रमुख राहणार आहे, कुटुंबाचे जे काही प्रमुख राहणार आहे किंवा कुटुंब प्रमुख म्हणा त्याला काय म्हणत होते, कुलप. कोणता शब्द दिलाय तुम्हाला, कुलप. म्हणजे एक ग्रामिणी शब्द म्हणजे लढाऊ लोकांचे प्रमुख ग्रामिणी. आणि कुलप या शब्दाचा अर्थ जर विचारलं तर तो काय राहणार आहे, जे काही लढाऊ लोक आहे, लढाऊ लोकांचे जे काही प्रमुख राहणार आहे त्याला ग्रामिणी म्हणता. आणि त्याच्यानंतर कुटुंब प्रमुख जर विचारलं तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, कुलप म्हणणार आहे. हे झालं तुमचं वैदिक संस्कृतीवर जे काही तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात याच्यावर शक्यतो नाही विचारणार, तुम्ही सरळ सेवा जर तयारी करत असेल तर. त्याच्यानंतर आत्ताच आपण पाहिलेला आहे की जो काही तुमचा विंद शब्द आहे याचा अर्थ होतो ज्ञान. आणि विंद पासूनच तुमचा वेद हा शब्द तयार झालेला आहे. एकूण जर वेद किती म्हटलं तर इथे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि एक काय राहणार आहे तुमचं, अथर्ववेद. एकूण किती वेद आहे म्हटलं तर एकूण किती वेद राहणार आहे, 4 वेद राहणार आहे. ते 4 वेद कोणकोणते म्हटलं तर व्यवस्थित नोट करून घ्या. एक राहील तुमचा ऋग्वेद, त्याच्यानंतर दुसरा यजुर्वेद, त्याच्यानंतर सामवेद आणि नंतर काय राहणार आहे, अथर्ववेद. आता या वेदामध्ये काय काय दिलेलं आहे म्हटलं तर ऋग्वेदमध्ये काय दिलेलं आहे, निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्याची स्तुती म्हणजे पूजा करत होते. स्तुती म्हणजे काय राहणार आहे, पूजा. जसं समजून घ्या निसर्गामध्ये सूर्य दिलेला आहे, सूर्याची पूजा करत होते. निसर्गामध्ये तुम्हाला जमीन दिलेली असेल तर जमिनीची पूजा करणार आहे. निसर्गामध्ये जर समजून घ्या तुम्हाला नदी दिली असेल तर नदीची सुद्धा ते काय करणार आहे, पूजा करणार आहे. म्हणजे या ज्या काही गोष्टी समजून घ्या, यांच्यामुळे समजून घ्या त्यांना एखादा समजून घ्या जंगल दिलेलं आहे आणि जंगलामध्ये जर वणवा वगैरे लागला असेल तर त्या वणव्यापासून यांना त्रास होत होता. यांची सुद्धा गवताचे जे काही घर वगैरे होते ते जळून जात होते. तर अग्नीला सुद्धा ते काय मानत होते, देव मानत होते, अग्नी. आणि इकडे समजून घ्या एखादी नदी वगैरे असेल त्याच्यामध्ये पूर वगैरे आलं यांचे घर वाहून जात होते, मग नदीला सुद्धा काय मानत होते ते देव मानत होते. किंवा पाणीला काय मानत होते ते देव मानत होते. म्हणजे निसर्गाशी संबंधित ज्या काही गोष्टी राहणार आहेत त्यांना काय मानत होते ती देवता. आणि त्याची स्तुती करत होते, म्हणजे याचा अर्थ होता की पूजा करत होते. त्याच्यानंतर दुसरा वेद दिलाय तुम्हाला यजुर्वेद. यजुर्वेदमध्ये यज्ञाबद्दल माहिती दिलेली आहे, म्हणजे यज्ञ वगैरे जर करायचे असेल तर कोणती साधन सामग्री लागते, मंत्र वगैरे याच्यामध्ये दिले आहे तुम्हाला. इकडे असं लिहून घ्या, साधन सामग्री, साधन सामग्री. आणि जे काही यज्ञ म्हणायच्या वेळेस जे काही मंत्र म्हणावं लागते त्याच्या वेळेस काय करणार आहे तुम्ही, याच्यामध्ये यजुर्वेदमध्ये यजुर्वेदूनच तुमचा नाव लक्षात येईल की यज्ञ म्हणून. त्याच्यानंतर सामवेद दिलाय, हा महत्वाचा राहील, याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन रिपीट झालेले आहे तुमचे, की संगीताचा पाया कोणत्या वेदामध्ये घातला गेला, तर तो तुमचा सामवेद राहील. याच्यामध्ये मंत्र दिलेले आहे. त्याच्यानंतर भारतीय संगीताचा जो काही पाया राहील, म्हणजे इथूनच संगीताची उत्पत्ती झाली असं समजून घ्या. भारतीय संगीताचा पाया किंवा संगीताचा जो काही वेद राहणार आहे तो कुठे राहणार तुमचा, सामवेदमध्ये. आणि अथर्ववेदमध्ये काय दिलेलं आहे, जे काही आजारी वगैरे लोक पडत होते, समजून घ्या एखादी साथ वगैरे आली, रोग वगैरे जर आला
तर त्या संबंधित औषधी वगैरे जर म्हटलं तर औषधी वनस्पती सगळी माहिती तुमची कशातली दिलेली आहे, वनस्पतींची औषधी म्हणा, ही कशात दिलेली आहे तुम्हाला अथर्ववेदमध्ये. आणि दैनंदिन अडचणी ज्या काही राहणार आहे त्या दैनंदिन अडचणी कशा सोडवायच्या याच्याबद्दल माहिती कशामध्ये दिली आहे तुम्हाला अथर्ववेदमध्ये दिली आहे. चारही वेद व्यवस्थित लक्षात ठेवा. एक दोन बेसिक बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला, सर्वच्या सर्व काय राहणार आहे, महत्वाच्या राहणार आहे. त्याच्यानंतर आयुर्वेद दिलाय याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या ठेवा. आयुर्वेदामध्ये काय राहणार आहे, आयुर्वेदाचे जे काही जनक राहणार आहेत चरक यांना म्हणतात. आयुर्वेदाचे जनक जर विचारले कोण राहणार आहे, चरक. हे लक्षात ठेवा की जनक कोणाला म्हणतात म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही, चरक. यांनी चरक संहिता हा ग्रंथ लिहिलाय, त्यांच्या नावावरूनच लिहिलेला आहे. कोणता ग्रंथ, चरक संहिता. त्याच्यानंतर मनु हा जो काही राहणार आहे हिंदू धर्मातील, याला आद्य पुरुष म्हटल्या जाते. मनुला काय म्हटलं जाते, हिंदू धर्मातील आद्य पुरुष. त्याने मनुस्मृती हा ग्रंथ लिहिलेला होता, जो काही वर्णव्यवस्था राहणार आहे याच्या संबंधित. त्या वर्णव्यवस्थेचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केलेली होती. म्हणजे ग्रंथाचं काय केलेलं होतं, त्यांनी दहन केलेलं होतं. वर्ष जर विचारलं तर 1927 मध्ये त्यांनी मनुस्मृती जे काही ग्रंथ राहणार आहे त्याचं काय केलेलं होतं, दहन म्हणजे जाळलेलं होतं. या दोन गोष्टी समजून घ्या, महत्वाच्या राहील, की ज्या आतापर्यंत क्वेश्चन तुमचे पेपरमध्ये काय झालेलं आहे, वारंवार विचारलेले आहे. त्याच्यानंतर आपण थोडंफार धर्माबद्दल घेऊ. एक बौद्ध धर्म दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जर आपण प्राचीन इतिहास जर पाहतो म्हटलं तर त्याच्यामध्ये, आणि महत्वाचा तुमचा इथे बौद्ध धर्म राहील, आणि एक महत्वाचा कोणता राहणार आहे तुमचा, जैन धर्म राहणार आहे. मग आता इथे जे काही बौद्ध धर्म आणि जैन धर्म दिलेला आहे, इकडे याचे धर्मप्रचारक जर विचारले तुम्हाला की बौद्ध धर्माचे धर्मप्रचारक कोण होते म्हटलं तर गौतम बुद्ध यांनी स्थापना केलेली आहे. इकडे जर विचारलं जैन धर्माची स्थापना, ते कोण राहणार आहे, वर्धमान महावीर यांनी प्रचार केलेला आहे. त्यांनी स्थापना नाही, काय केलं आहे, त्यांनी प्रचार केलेला आहे. इथे धर्मप्रचारक एक गौतम बुद्ध बौद्ध धर्माची, आणि जैनचे जर विचारले तर कोण राहणार आहे, वर्धमान महावीर. मग नंतर इकडे दिलं आहे तुम्हाला की यांचे जे काही धर्मस्थळ राहणार आहे ते धर्मस्थळ कुठे आहे म्हटलं तर लुंबिनी येथे बौद्ध धर्माचे धर्मस्थळ राहणार आहे, जे आहे तुमच्या नेपाळमध्ये. त्याच्यानंतर एक गया इथे राहणार आहे, जे कुठे आहे तुमचं नेपाळमध्येच आहे. हे दोन काय राहणार आहे, धर्मस्थळ बौद्ध धर्मासंबंधित. त्याच्यानंतर जैन धर्माचे जे काही राहणार आहे ते पारसनाथ येथे आहे, जे तुमचं झारखंड राज्यात आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये. आणि एक पावपुरी येथे आहे, जो कोणत्या राज्यात आहे तुमचं बिहारमध्ये. सर्व माहिती तुमची महत्वाची राहील, म्हणून एक एक पॉईंट व्यवस्थित नोट करून घ्या. त्याच्यानंतर जे काही धर्मग्रंथ राहणार आहे, म्हणजे कोणत्या ग्रंथाला हे त्यांचं धर्मग्रंथ म्हणतात, म्हणजे त्यांचं जे काही सर्वोच्च ग्रंथ राहणार आहे ते. तर बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ जर विचारला तर तो त्रिपिटक राहणार आहे. सोबतच जैन धर्माचा जर तुम्हाला जर विचारला तो कोणता राहणार तुमचा, आगमन. हे बऱ्याच वेळा याच्यावर क्वेश्चन रिपीट झालेले आहे. कोणते, एक बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता, त्रिपिटक. जैन धर्माचा धर्मग्रंथ कोणता म्हटलं तर कोणता म्हणणार आहे तुम्ही, आगमन. त्याच्यानंतर जे काही धर्माचे प्रचार वगैरे करत होते वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन, तर ते कोणत्या भाषेतून करत होते म्हटलं तर बौद्ध धर्माची जी काही भाषा राहणार आहे ती राहील पाली. कोणती राहणार आहे, पाली. इकडे प्राकृत म्हणजे याचा अर्थ होते ती जुनी मराठी भाषा वगैरे म्हणा, प्राकृत. त्याच्यानंतर इकडे काय म्हणणार आहे तुम्ही, अर्धमागधी राहणार आहे, जी कोणती राहणार आहे, जैन धर्माची. प्रत्येक धर्माची ब्रीदवाक्य असतात, घोषवाक्य म्हणतात तुम्ही. तर बौद्ध धर्माचे तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल, त्यांची जे काही प्रार्थनास्थळ राहणार आहे तशा ठिकाणी, किंवा जी काही लग्नाची पत्रिका वगैरे राहते त्याच्यावर दिलेलं राहते, बहुजन हिताय, बहुजन काय म्हणतात, सुखाय. हे त्यांचं काय राहणार आहे, ब्रीदवाक्य बौद्ध धर्माचं. आणि जैन धर्माचं जर घेतो म्हटलं तर अहिंसा परमो धर्म, हे काय राहणार आहे, जैन धर्माचं ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य म्हणा तुम्ही. त्याच्यानंतर थोडे पुढे जाऊ. आता बौद्ध धर्माचा प्रचार करणारे जे काही इकडे भूतकाळामध्ये इतिहासामध्ये जे काही राजे होऊन गेलेले, महान राजे होऊन गेलेले, ते कोणकोणते आहे म्हटलं तर सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. जवळपास 1,00,000 सैनिक त्यांनी मारलेले होते. तेव्हापासून त्यांचं मन काय झालं होतं, आता याच्यानंतर युद्ध करणार नाही. बौद्ध धर्माची दीक्षा वगैरे घेतली होती, त्याच्यानंतर त्यांनी युद्ध केलेलं नाही. तर जे काही बौद्ध धर्म राहणार आहे त्यांची तिसरी परिषद वगैरे सुद्धा त्यांनी भरवलेली होती. तर ते प्रचार चांगला केला होता त्यांनी बौद्ध धर्माचा. आणि सोबतच एक घ्या तुम्ही, अजात शत्रू यांनी सुद्धा काय केलेला होता, बौद्ध धर्माचा प्रचार केलेला होता.
सोबतच जैन धर्माचा जर घेतो म्हटलं तर मौर्य राजघराण्याचे जे काही पहिले राजे राहणार आहे तो चंद्रगुप्त म्हणा. चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन धर्माचा काय केलेला होता, प्रचार प्रचार करणारे ते राजे आहे. त्याच्यानंतर महत्वाचे जे काही पंथ राहील त्यांचे दोन दोन पंथ दिलेले आहे. इकडे महायान आणि काय दिलाय, हीनयान, हे बौद्ध धर्माचे दोन पंथ. सोबतच जैन धर्माचे श्वेतांबर आणि एक काय राहणार आहे, दिगंबर. श्वेतांबर म्हणजे पांढरे कपडे जे काही घालतात ते लोक. श्वेतांबर म्हणजे काय राहणार आहे, पांढरे कपडे घालणारे, पांढरे कपडे घालणारे. आणि इकडे दिगंबर जर घेतो म्हटलं तर दिगंबर जे काही नग्न लोक राहते, या जे काही तुमचा जैन धर्म राहील याच्यामध्ये जे काही नग्न लोक राहणार आहे, नग्न होऊन दीक्षा वगैरे मागणारे, ते नग्न राहणार आहे तुमची दिगंबर. हे दोन पंथ होते तुमचे जैन धर्मामध्ये, श्वेतांबर आणि दिगंबर. आणि बौद्ध धर्मामध्ये दोन पंथ जर विचारले ते एक महायान आणि एक काय राहणार आहे तुमचं हीनयान. या दोन काय राहणार आहे, महत्वाच्या गोष्टी राहणार आहे. थोडं पुढे जाऊ आपण. याच्यामध्ये बौद्ध धर्माचा जो काही प्रचार करणारा किंवा बौद्ध धर्माची काय म्हणणारा तुम्ही स्थापना करणारा जो काही तुमचा राजा होऊन गेला तो तुम्हाला गौतम बुद्ध सगळ्यांनाच माहित आहे. आणि इकडे जो काही जैन धर्मामध्ये एक समजून घ्या तीर्थकार वगैरे जे काही होऊन गेलेले आहे ते तुम्ही वाचलं असेल बऱ्याचदा की वर्धमान महावीर आहे म्हणून, ज्यांनी चांगल्या मोठ्या प्रमाणात काय केलेलं होतं, बौद्ध जैन धर्माचा काय केलेला होता, प्रचार केलेला होता. त्यांच्याबद्दल जे काही क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात, फक्त तेवढीच माहिती इथे आपण घेतलेली आहे. एकदम जर समजून घ्या त्यांच्यावर निबंध वगैरे जर तयार करतो म्हटलं तर ते तुमच्या काहीच फायद्याचं नाही. एक्स्ट्रामध्ये ती माहिती होऊन जाईल. फक्त तुम्हाला विचारलं तर मूळ नाव, आईचं नाव, त्यांचं जन्मस्थळ, त्यांनी दीक्षा कुठे घेतली किंवा त्यांनी प्रचार वगैरे कुठे जाऊन केला, एवढ्या बेसिक गोष्टी विचारतात. मग फक्त तेवढ्याच बेसिक गोष्टी इथे घेतलेल्या आहे मी. सुरुवातीला गौतम बुद्धाबद्दल बोलू आपण. गौतम बुद्ध यांचं मूळ नाव जर आहे घेतो म्हटलं तर सिद्धार्थ मूळ नाव होतं त्यांचं. जो एक राजघराण्यातला का होता, राजपुत्र होता. त्यांचं मूळ नाव जर घेतो म्हटलं तर सिद्धार्थ राहणार आहे. जन्म इसवी सन पूर्व 600 नाही 500 किती 63. आणि यांचा सुद्धा जन्म 500 किती 99 म्हणजे समकालीनच आहे ते, म्हणजे एकाच काळात होऊन गेलेला आहे असा त्याचा अर्थ राहील. इसवी सन पूर्व 563. कोठे जन्म झाला म्हटलं तर लुंबिनीमध्ये झालाय. सध्या ते लुंबिनी ठिकाण कोणते आहे म्हटलं तर नेपाळमध्ये राहणार आहे. आणि तेच आता पाहिलेलं आहे की तुम्ही त्यांचं काय आहे ते प्रार्थना स्थळ आहे इथे पहा, प्रमुख धर्मस्थळ इथे दुसऱ्या कॉलम मध्ये दिलाय की लुंबिनी नेपाळमध्ये त्यांचं प्रमुख धर्मस्थळ म्हणा किंवा प्रार्थना स्थळ म्हणा. लुंबिनी येथे त्यांचा जन्म झालाय, ते ठिकाण आहे कुठे म्हटलं तर नेपाळमध्ये म्हणणार आहे तुम्ही. आईचे नाव मायावती. आईचे नाव काय आहे, मायावती. वडिलांचे नाव शुद्धोधन. वडिलांचे नाव काय म्हटलं तर काय म्हणणार आहे, शुद्धोधन. त्यांचं कोणतं राजकुळ होतं म्हटलं तर कपिलवस्तू हे राजकुळ होतं. गौतम बुद्धाचं जर तुम्हाला राजकुळ जर विचारलं तर कोणतं राहणार आहे, कपिलवस्तू. व्यवस्थित स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या किंवा नोट जर करत असेल तर एकदम बेटर राहणार आहे. तुमच्या एक वेळा हाताखालून द्यायचे राजकुळ. वडिलांचे नाव शुद्धोधन, मायावती, नेपाळमध्ये जन्म, लुंबिनी येथे. मूळ नाव सिद्धार्थ. जे काही वयाचं 35वं वर्ष राहणार आहे, पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. इकडे गया येते, गया ठिकाण जर विचारलं तर तुम्ही धर्मस्थळ पाहिलं आहे, गया आणि लुंबिनी ही दोन ठिकाण. त्या झाडाला आता बोधी वृक्ष म्हणतात. त्या झाडाला काय म्हणतात, बोधी वृक्ष. आणि जे काही पहिले प्रवचन दिलेले आहे त्यांनी धर्मासंबंधित ते सारनाथ येथे दिलेलं आहे. कुठे दिलेलं आहे, सारनाथ येथे. आणि कोणत्या भाषेत दिले म्हटलं तर अगोदर तुम्ही पाहिलाय की बौद्ध धर्माचा जो काही प्रचार वगैरे आहे तो सर्व कोणत्या भाषेत केलेला आहे, त्यांनी पाली भाषेत. जे काही लिहून ठेवलेलं असेल ते सगळं कोणत्या भाषेत राहणार आहे, पाली भाषेमध्ये. हे गौतम बुद्धा संबंधित माहिती राहणार आहे. 35व्या वर्षी कोणत्या वृक्षाखाली, ऑप्शन तुम्हाला वड देऊ शकतात की वडाच्या झाडाखाली, तर नाही, उत्तर काय राहणार आहे, पिंपळ. जिथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण गया लक्षात ठेवा. त्या वृक्षाला काय म्हणतात म्हटलं तर बोधी वृक्ष. आणि पहिले प्रवचन कोठे दिले म्हटलं तर सारनाथ येथे. आता इकडे या तुम्ही वर्धमान महावीरकडे. हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते म्हटलं तर 24वे तीर्थकार आणि शेवटचे सुद्धा होते. कोणते होते, शेवटचे सुद्धा तीर्थकार होते. त्यांचं टोपण नाव केवली. टोपण नाव कोणतं राहणार आहे, केवली असं त्यांचं टोपण नाव आहे. जन्म इसवी सन पूर्व 599, हे इकडे दिलंय 563, म्हणजे एकाच काळातले आहे, समकालीन. जन्मस्थळ कुठे आहे मग तर कुंडग्राम. कोणतं दिलाय इकडे तुम्हाला, वैशाली दिलाय. ही वैशाली या ठिकाणी नंतर बौद्ध धर्माचं दुसरं काहीतरी धर्म परिषद भरलेली होती. आईचे नाव मायावती. इकडे सुद्धा आईचं नाव मायावती दिलेलं आहे. इकडे सुद्धा आईचं नाव काय, मायावती.
यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ, तर इकडे गौतम बुद्धाचं नाव सिद्धार्थ होतं, म्हणजे नाव थोडेफार सेम येतात इथे. यांचं राजकुळ जर कोणतं घेतो म्हटलं तर मागध राजकुळ दिलेलं आहे त्यांनी. ह्या बेसिक गोष्टी राहणार आहे की गौतम बुद्धावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात यांच्यापैकी काहीतरी वन लाइनर मध्ये विचारले तर. आणि वर्धमान महावीर बद्दल जर तुम्हाला क्वेश्चन विचारले तर यांच्यापैकी काहीतरी राहणार आहे. जर तुम्ही सरळ सेवा वगैरे करत असेल तर यांच्या पलीकडे जाणार नाही ते. नंतर दिलंय तुम्हाला जे काही मौर्य साम्राज्य राहणार आहे त्यांच्या अगोदर जे काही राज्य वगैरे होऊन गेले त्यांची 2-3 माहिती दिली आहे तुम्हाला, जे गौतम बुद्धाचे म्हणा किंवा वर्धमान महावीर राहणार आहे यांच्या समकालीन आहे म्हणून त्यांच्या काळात होऊन गेलेले. इकडे गौतम बुद्धाचा समकालीन आहे कोण? बिंबिसार हा राजा. कोण राहणार आहे? बिंबिसार. त्याच्यानंतर मगध राज्याचा जो काही समकालीन आहे, मगध राज्याचा काय म्हणणार आहे तुम्ही? समकालीन सुद्धा कोण राहणार आहे? बिंबिसारच. आता बिंबिसार यांनी की नाही जे काही मगध राज्य आहे त्याची राजधानी कोठे केलेली आहे? राजगृह. हे लक्षात ठेवा. राजगृह हा शब्द बिंबिसार सोबत लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित. त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केलेला होता? बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता कोणी? बिंबिसार यांनी. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे अजातशत्रू. अजात या शत्रूचा शब्दाचा अर्थ होतो की ज्याला शत्रू नाही असा. ज्याला शत्रू नाही असा कोण राहणार आहे? अजातशत्रू. आता अजातशत्रू संबंधित काय काय माहिती तुम्हाला महत्वाची राहील की यांनी पहिली बौद्ध धर्म परिषद राजगृह येथे भरवली. इकडे पहा राजधानीच होती त्यांची कोणती? राजगृह, ज्या बिंबिसारनी काय केली होती? ठरवलेली होती. आणि बिंबिसार यांचाच मुलगा अजातशत्रू आहे. इकडे पहा बिंबिसार राजाचा मुलगा कोण आहे? अजातशत्रू. त्यांनी वडिलांचा खून करून राजा बनलेला आहे कोण? अजातशत्रू. बिंबिसार यांना मारलं त्याच्यानंतर तो काय झाला? राजा झाला. मगध राज्याची राजधानी जी काय राहणार आहे राजगृह वरून त्यांनी पाटलीपुत्र म्हणजे सध्याचे जे काही आपलं पटना शहर आहे तिथे त्यांनी वळवली. म्हणजे अजातशत्रू यांच्या काळात जर विचारलं तुम्हाला की त्यांची राजधानी कोणती होती म्हटलं तर राजगृहवरून पाटलीपुत्र. वडिलांचा खून करून तो राजा बनलेला होता अजातशत्रू. त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केलेला आहे. आता बिंबिसार जर बौद्ध असेल तर हा सुद्धा बौद्ध राहणार आहे. यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि यांनी बौद्ध धर्माचा काय केलेला आहे? प्रचार केलेला आहे. त्याच्यानंतर यांच्याच काळामध्ये भारतावर सिकंदरची स्वारी झालेली होती. आता सिकंदरची स्वारी इसवी सन पूर्व कधी राहणार आहे? 325 मध्ये. भारतावर कधी आक्रमण झालं म्हटलं तर काय राहणार आहे? इसवी सन 325. ग्रीसमधील मेसेडोनियाचा जो काही राजा राहणार आहे अलेक्झांडर हे असं नाव होतं भारतामध्ये सिकंदर. इकडे नाव काय राहणार आहे त्याचं? अलेक्झांडर. मेसेडोनियाचा काय होता? तो राजा होता. संपूर्ण भारत जिंकायचं होतं त्याला, संपूर्ण जग जिंकायचं होतं. हा स्वप्न घेऊन आला होता. त्याच्यानंतर तो आजारी वगैरे पडला होता. पण तुम्हाला जे काही क्वेश्चन विचारतील त्याचे 3-4च पॉईंट दिलेले आहे. झेलम नदीजवळ जे काही पहिला राजा होता आपल्यामध्ये समजून घ्या, पोरस राजा, त्याचा त्याने पराभव केला आणि भारतामध्ये त्यांनी काय केलेली होती? एंट्री केली होती. झेलम नदीजवळ त्यांनी कोणत्या राजाचा पराभव केला म्हटलं तर पोरस राजाचा पराभव केला. त्यांनी जे काही भारतीय प्रदेश जिंकलेले होते त्याच्यावर अधिकारी नेमलेले होते आणि त्या अधिकाराला काय म्हणायचे म्हटलं तर क्षत्रप. काय म्हणत होते? क्षत्रप. आता क्षत्रप कोणाला म्हणायचे म्हटलं तर सिकंदरने जे काही भाग भारतामध्ये जिंकले असेल, जे काही प्रदेश भारतामध्ये जिंकलेले असेल त्या प्रदेशावर एक अधिकारी नेमत होता आणि त्या अधिकाऱ्याला काय म्हणायचे म्हटलं तर काय म्हणणार तुम्ही? क्षत्रप. 2 माहिती लक्षात ठेवा की कोणत्या राजाला हरवून सिकंदरने भारतामध्ये एंट्री केली? पोरस राजाला झेलम नदीकाठी. आणि भारतीय प्रदेशावर अधिकारी नेमत होते त्याला क्षत्रप म्हणत होते. आणि कोण? मेसेडोनियाचा राजा अलेक्झांडर, याचे नाव काय राहणार आहे? सिकंदर. या 2-3 गोष्टी महत्वाच्या तुम्हाला इथे राहणार आहे. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्य आलेलं आहे. कोणतं साम्राज्य आलेलं आहे? मौर्य साम्राज्य म्हणा किंवा मौर्य राजघराणे म्हणा. याच्यामध्ये 3 राजे होऊन गेले. पहिला जर विचारलं तर चंद्रगुप्त मौर्य, ज्यांनी नंद जो राजा राहणार आहे तो एकदम समजून घ्या गरीब दुबळा वगैरे म्हणा, याचा फायदा घेऊन त्याच्याजवळून त्याचं राजगुरानं घेऊन चाणक्याच्या थ्रू म्हणा किंवा चाणक्याच्या मदतीने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. पहिला राजा राहील कोणता मौर्य साम्राज्याचा? चंद्रगुप्त मौर्य. त्याचा मुलगा बिंबिसार. आणि बिंबिसार याचा मुलगा कोण म्हटलं तर कोण राहणार आहे? अशोक. असं काय राहणार आहे यांचं सर्कल? पहिला चंद्रगुप्त मौर्य, दुसरा मौर्य घराण्याचा राजा बिंबिसार आणि तिसरा जर विचारलं कोण राहणार आहे? अशोक. त्याच्याबद्दल तुम्हाला काय महत्वाची माहिती दिली आहे पाहून घ्या.
मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोणी किंवा कोणी साम्राज्य स्थापन केलं म्हटलं तर चंद्रगुप्त मौर्य लक्षात ठेवा. राजधानी कुठे होती म्हटलं तर त्यांची पाटलीपुत्र होती राजधानी. मौर्य घराण्याने सर्वात जास्त म्हणजे 137 वर्ष भारतावर राज्य केलेलं आहे आणि संपूर्ण भारतावर राज्य केलेलं आहे. म्हणजे जो काही तुमचा अखंड भारत राहील, सुरुवातीला तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेला आहे अखंड भारत. अखंड भारतावर राज्य करणारे राज्य घराणे कोणते म्हटलं तर कोण म्हणणार तुम्ही? मौर्य. ज्यांनी समजून घ्या जे काही अखंड भारत होतं जुनं त्याच्यावर राज्य केलेलं आहे. नंदराजा याच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन चंद्रगुप्ताने घेतलेला आहे त्याचा फायदा. त्याच्यानंतर नंदराजाच्या विरोधात चाणक्याने जे काही कारस्थानं रचलेली होती त्याचा फायदा कोणाला झालेला आहे? चंद्रगुप्ताला झालेला आहे आणि त्याच्याजवळून त्यांनी राजघराणे घेतले आणि याची स्थापना केली मौर्य साम्राज्याची. जी काही कारस्थाने वगैरे रचलेली होती चाणक्याने ते विशाखा दत्त यांचं जे काही नाटक राहणार आहे मुद्रा राक्षस याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. एक माहिती लक्षात ठेवा. मौर्य इतिहासात जे काही समजून घ्या इतिहासकालीन साधने झालेले आहे म्हणजे त्यांच्या काळामध्ये जी काही वास्तू वगैरे म्हणा किंवा जे काही साधनं वगैरे आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला की सम्राट अशोक जे काही राहणार आहे त्यांची कोरीव लेख म्हणजे जनतेपर्यंत काही जर माहिती पोहोचवायची असेल तर त्यांच्या लँग्वेजमध्ये सम्राट अशोक बोलत होते डायरेक्ट लाईव्ह मध्ये, किंवा जर समजून घ्या त्यांना काही जर जनतेला सांगायचं असेल तर लेखामध्ये कोरीव काम करून ते काय करत होते, कोरीव लेख करत होते. एक ते राहणार आहे की सम्राट अशोकाचे जे काही कोरीव लेख राहणार आहे सगळ्यात जास्त त्यांच्या काळामध्ये झालेले आहे ही एक गोष्ट. आणि मेगस्थनीस यांचा जो काही इंडिका ग्रंथ राहणार आहे हा मौर्य काळामध्येच काय झालेला आहे प्रकाशित किंवा लिहिलेलं आहे असं समजून घ्या. मेगस्थनीसचा कोणता ग्रंथ राहणार आहे? इंडिका ग्रंथ राहणार आहे जो अर्थशास्त्रावर आहे. त्याच्यानंतर सम्राट अशोक बद्दल माहिती घ्या व्यवस्थित कारण की याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन झालेले आहे. सम्राट अशोक हा कोणाचा मुलगा होता म्हटलं तर बिंबिसारचा. इकडे पहा चंद्रगुप्त यांचा मुलगा बिंबिसार आणि बिंबिसारचा मुलगा कोण? अशोक. म्हणजे सम्राट अशोक कोणाचा मुलगा आहे म्हटलं तर बिंबिसारचा. कोरीव लेखाद्वारे राजाज्ञा देणारा आता सांगितलंय त्यांना जे काही सांगायचं होतं ते कोरीव लेखाद्वारे बोलत होते किंवा थेट लोकांशी संपर्क साधत होते त्यांच्या लँग्वेजमध्ये. तसे संपर्क साधणारा पहिला राजा होता सम्राट अशोक. त्यांच्या वडिलांचे नाव बिंबिसार लक्षात ठेवा. त्यांनी बौद्ध धर्माची जी काही तिसरी परिषद राहणार आहे ती पाटलीपुत्र येथे भरवलेली आहे. कोणी? सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माची तिसरी परिषद इथे ही अति महत्व राहील. तिसरी परिषद कुठे? पाटलीपुत्र. पाटलीपुत्र येथे भरवली होती कोणी? सम्राट अशोक यांनी. सम्राट अशोकाचे जे काही सारनाथ राहणार आहे या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेतलेले आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्यानंतर कलिंगचं जे काही युद्ध राहणार आहे कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हे कलिंग म्हणजे ओडिसा राहणार आहे. आताचं कोणतं राज्य राहणार आहे? ओडिसा. कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला? बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कलिंगच्या युद्धात त्याने 1 लाखांहून अधिक लोक मारले आणि त्याचा काय झाला? त्याला तीव्र पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापामुळेच याच्यानंतर कोणतीही लढाई करणार नाही किंवा आपलं साम्राज्य वाढण्यासाठी कुठेही युद्ध वगैरे करणार नाही, कोणत्याही लोकांचं हत्या करणार नाही किंवा जीव घेणार नाही असं त्यांनी ठरवलं. कारण की 1 लाख लोक मारलेली होती, रक्तपात झालेला होता, ती पाहून त्यांचं मन डायव्हर्ट झालं आणि इथे म्हणा की त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याच्यानंतर बौद्ध धर्माचा काय करत होते ते प्रचार. याच्यामध्ये सम्राट अशोकाबद्दल त्यांचं वडिलांचं नाव, कोणाचा मुलगा आहे म्हटलं तर बिंबिसार आणि तिसरी बौद्ध धर्म परिषद पाटलीपुत्र ही महत्वाची माहिती राहील. या बेसिक गोष्टी काय करून घ्या, नोट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला नंतर दिलेलं आहे की बौद्ध धर्माच्या ज्या काही परिषदा राहणार आहे ना त्या परिषदावर बऱ्याचदा क्वेश्चन झालेले आहे की ही परिषद पहिली परिषद कोठे झाली, दुसरी परिषद कोठे झाली किंवा ही परिषद कोणी भरवली. तर बौद्ध धर्माच्या महत्वाच्या 6 परिषदा दिलेल्या आहेत तुम्हाला आणि त्या 6 परिषदा कोणकोणत्या म्हटलं तर इथे 1 नंबर दिलेला आहे म्हणजे पहिली परिषद राजगृह येथे झालेली आहे जी भरवलेली होती कोण? अजातशत्रू यांनी. सर्वच्या सर्व महत्वाचे व्यवस्थित नोट करून घ्या. पहिली परिषद राजगृह येथे कोणी भरवली म्हटलं तर कोण म्हणणार आहे तुम्ही? अजातशत्रू. दुसरी जी काही परिषद भरलेली होती ती वैशाली येथे कोणी भरवली म्हटलं तर कालाशक यांनी भरवलेली आहे.
तिसरी जी काही परिषद राहणार आहे ते पाटलीपुत्र म्हणजे सध्याचं कोणतं राहणार आहे पटना. सध्याचं कोणतं राहणार आहे पटना. हे इथे कोणी भरवली म्हटलं तर कोण म्हणणार आहे सम्राट अशोक. आणि पटना येथे जी काही तुमची राजधानी वळवलेली होती ते इथे पटना येथे राजधानी वळवलेली होती कोणी, हे अजातशत्रू यांनी. कोणी वळवलेली होती अजातशत्रू यांनी पाटलीपुत्र येथे काय वळवलेली होती राजधानी. त्याच्यानंतर जी काही चौथी परिषद भरलेली आहे ती कुंडलवन येथे भरलेली आहे. जे कनिष्क राजा जो काही असेल त्यांनी काय केलेली आहे ती चौथी बौद्ध धर्म परिषद भरवलेली आहे. त्याच्यानंतर मांडले येथे बौद्ध धर्माची 5वी परिषद भरलेली होती जो राजा मिंडन यांनी भरवलेली आहे. आणि जी काही 6वी बौद्ध धर्म परिषद राहणार आहे ती रंगून आताचं सध्याचं म्यानमार जो काही देश राहणार आहे तिथे भरलेली आहे. तिथचा जो काही प्रधान वगैरे त्या काळी होता यू नू असं त्यांचं नाव आहे. म्यानमारचे जे काही पंतप्रधान म्हणा किंवा प्रधान म्हणा यांनी काय केलेलं आहे ती बौद्ध धर्म परिषद भरवलेली आहे. याच्यापैकी 3 किंवा 4 वर सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेले आहे. पहिली अजातशत्रू राजगृह येथे, दुसरी कालाशक यांनी भरवलेली आहे वैशाली येथे, आणि तिसरी सम्राट अशोक यांनी पाटलीपुत्र येथे. हे 3 तरी व्यवस्थित IMP म्हणा किंवा व्हेरी IMP म्हणा, हे 3 तर पाठ पाहिजेच. आणि सोबत एक चौथं IMP करून ठेवा कनिष्क म्हणून. कुंडलवन येथे काय केले आहे त्यांनी बौद्ध धर्म परिषद भरवलेली आहे. त्याच्यानंतर इथे जे काही तुमचं प्राचीन भारताचा इतिहास म्हणा किंवा प्राचीन किंवा सोबतच मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणा याच्यावर हा फक्त तुमचा पहिला व्हिडिओ राहील. व्यवस्थित चांगली माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. व्हिडिओ वगैरे जर तुम्हाला आवडलेला असेल आणि समोर तुम्हाला समजून घ्या वेगवेगळ्या कोणत्याही टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट थ्रू कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत अति महत्त्वाची माहिती आहे, चांगला व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये सगळेच्या सगळे IMP क्वेश्चन दिलेले आहे, IMP पॉईंट दिलेले आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने माहिती चांगली आहे म्हणून तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करा त्याला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.